तर 3 महिन्यानंतर एलपीजी कदाचित बंद होईल असं विधान राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय। ज्या ठिकाणी पीएनजीची सुविधा नाही त्या ठिकाणी केरोसिन वापरायला परवानगी दिल्याचंही भुजबळ यांनी सांगितलेलं आहे। भुजबळ हे दिल्ली दौऱ्यावर आहे। त्यांची केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर, हरदीप सिंग पुरी यांच्यासोबत बैठक पार पडली आणि यानंतर त्यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली आहे। सुद्धा सांगितलं की ठीक आहे, पीएनजीचं जे आहे पीएनजी स्वस्तसुद्धा पडतो आणि पीएनजीचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे, प्रचार झाला पाहिजे। मागे एक ते पत्रक त्यांचं होतं की 3 महिन्यानंतर जे आहे कदाचित जे आहे एलपीजी बंद होईल। त्याच्या अगोदर सगळ्यांनी पीएनजीचे जे आहेत निदान अर्ज वगैरे करून जास्तीत जास्त पीएनजीच्या ज्या आहेत जोडण्या करून घेतल्या पाहिजेत। तर त्या दृष्टीने जिथे जिथे हे शक्य आहे काम सुरू आहे। आपण हायकोर्टानं सुद्धा कळवलं की आता आपल्याला करावं लागेल, द्यावं लागेल। जवळजवळ 3,500 किलो लिटर एवढं केरोसिन महाराष्ट्राकडे आहे। म्हणजे दर महिन्याचा कुठं आहे तो? पीएनजी आणि एलपीजी जास्त असल्यामुळे कमी लागेल, पण अनेक शहरामध्ये जिथे अजून पीएनजी किंवा एलपीजी कमी आहे त्या सगळ्या ठिकाणी जे आहे केरोसिन वापरायला आपण परवानगी दिलेली आहे। आणि ज्यांच्या परवानग्या ह्या ज्या जुने जे डीलर्स आहेत आपले केरोसिनचे, त्यांच्या काही परवानग्या असतात, त्यांचं रिन्युअल करायचं असतं, ते झालं असं समजावं आणि त्यांना काम करायला परवानगी आहे आता।